नमस्कार. ग्रंथसूक्त 17-11 सूत्र लोकमान्य टिळक. प्रसिद्ध साहित्यिक नासी फडके यांनी लिहिलेलं छोटेखानी 112 पानी 100 रुपये किमतीचं कॉन्टिनेंटल प्रकाशनानं प्रकाशित केलेलं पुस्तक म्हणजे लोकमान्य टिळक. 2001 साली या पुस्तकाची 6वी आवृत्ती प्रकाशित झाली आहे. याच्या पहिल्या 5 आवृत्त्या कधी आणि कशा प्रकाशित झाल्या याचे कोणतीही माहिती निदान मला तरी नाही. जाणकार श्रोत्यांना असेल तर त्यांनी जरूर अभिप्रायाच्या किंवा इतर संपर्काच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोचवावी ही कळकळीची वृत्ती. नासी फडके हे एका वेगळ्या अर्थानं वेगळ्या प्रकारच्या साहित्याविषयी किंवा कादंबरीविषयी आपल्या वाचकांना माहिती असतात, परंतु छोटेखानी स्वरूपाचं का होईना पण लोकमान्य टिळकांचं चरित्र हे नासी फडक्यांनी लिहिलंय ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. हे पुस्तक लोकमान्य टिळक या विषयाचा अभ्यास करत असताना, वाचन करत असताना निदान माझ्या तरी 2 कारणांसाठी महत्वाचं किंवा संदर्भ बिंदू म्हणून लक्षात राहील. यातला पहिला संदर्भ बिंदू असा की एकंदरीतच स्थितप्रज्ञानं कर्मसन्यास घ्यावा अशी गीतेची शिकवण नाही, अशा आशयानं गीता रहस्य लोकमान्यांनी लिहिलं असा एक वेगळाच मुद्दा नासी फडके या पुस्तकामध्ये मांडतात. आणि हा मुद्दा मांडत असताना संपूर्ण टिळक चरित्रामध्ये वेळोवेळी याचे घडलेले प्रसंग उदाहरण म्हणून नासी फडके सांगत जातात. आणि त्याच बरोबरीनं नासी फडक्यांचं लोकमान्य टिळक हे पुस्तक 2 वेगळ्या कारणांसाठी माझ्या लक्षात राहील. आणि ते म्हणजे लोकमान्य टिळकांच्या चरित्राचा छोटे किंवा मोठं, विस्तृत किंवा संकुचित अशा अर्थानं किंवा संक्षिप्त अशा अर्थानं अनेकांना चरित्र लेखनाचा प्रयत्न केला, पण त्यातले बहुतांश संदर्भ साधनं ही एकंदरीतच एतद्देशीय किंवा भारतीय मंडळींची होती. याच्या उलट नासी फडके यांनी लोकमान्य टिळक हे पुस्तक लिहिताना ब्रिटिश पत्रकार हेनरी नेव्हिन्सन आणि ज्या चिरोल विरुद्ध टिळकांनी खटला भरला त्या चिरोलचे वकील सर एडवर्ड कार्सन यांनी टिळकांचं केलेलं वर्णन याच्या संबंधामधनं हे पुस्तक लिहिलेलं आहे. एडवर्ड कार्सन आणि टिळक यांची वैयक्तिक भेट झालेली नाही. चिरोलचे वकील या नात्यानं टिळक आणि कार्सन हे काय एकमेकांसमोर कोर्टात आले असतील ते, आणि नंतरच्या काळामध्ये कार्सन यांनी टिळकांविषयी काही केलेलं लेखन असेल, यातनं कार्सनला दिसलेले टिळक अशा स्वरूपामध्ये नासी फडके आपल्या पुढे टिळकांचं चित्र उभं करतात. ब्रिटिश पत्रकार हेनरी नेव्हिन्सन हा भारतामध्ये अनेकदा आलेला आहे. प्रत्यक्षात लोकमान्य टिळकांची त्याची प्रत्यक्ष भेट अनेकदा झालेली आहे. त्यांनी लोकमान्यांच्या सविस्तर मुलाखतीही घेतलेल्या आहेत. या मुलाखतींच्या माध्यमातून हेनरी नेव्हिन्सननी लोकमान्यांचं उभं केलेलं चित्र याचाही खूप मोठा संदर्भ नासी फडके त्यांच्या या पुस्तकामध्ये देतात. त्यामुळं फार काही वेगळी माहिती मिळते अशातला भाग नाही, पण परकीय मंडळी मग काही वेळेला तटस्थ म्हणून आणि काही वेळेला संबंधित म्हणून अशा आशयाने लोकमान्यांकडे कसं बघतात असे 2 वेगळे पैलू एकाच वेळेला या पुस्तकामध्ये दिसतात. कार्सन आणि नेव्हिन्सन हे दोघेही परकीय व्यक्ती आहेत हा त्यातला समान धागा, परंतु नेव्हिन्सन निपक्षपातीपणे एक अभ्यासक म्हणून पत्रकार असला तरी सुद्धा टिळकांकडे बघतो. या विरुद्ध कार्सन हे साहजिकच टिळकांनी ज्याच्यावर खटला भरलाय आणि जाहीरपणानं कोणीच म्हटलं नाही तरी चिरोल हे निमित्त आहे. एकंदरीतच त्या निमित्तानं ब्रिटिश सरकार विरुद्धची आपली बाजू मांडण्यासाठी भारतात राहणारे टिळक लंडनमध्ये येऊन चिरोल विरुद्ध खटला भरतात आणि त्यानिमित्त थेट इंग्लंडच्या भूमीवरती ब्रिटिश राजवटीला भिडतात, कारण या खटल्याचं वृत्तांकन हे ब्रिटिश माध्यमाला प्रसंगी ब्रिटिश संसदेपर्यंत पोचवावं लागेल. याचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी टिळक उभे आहेत याचं भान कार्सन कधीही विसरलेला नाही. आणि त्यामुळे कार्सनही त्याच्या काशीलाची म्हणजे चिरोलची भूमिका मांडण्याच्या निमित्ताने टिळक ब्रिटिश राजवटीला कसे धोकादायक आहेत हे सांगण्याची एकही संधी सोडलेली नाही. या प्रक्रियेमध्ये
कार्सन किंवा त्या निमित्तानं ब्रिटिश जनता, ब्रिटिश भावना किंवा ब्रिटिश राज्यकर्ते टिळकांकडे कसं बघतात याचं एक वेगळं चित्र उभं राहिलं होतं. याचं फारसं शब्दांकन आपल्या मराठी पुस्तकांमध्ये आलेलं नाही. त्याला अपवाद ठरेल असं नासी फडके यांचं पुस्तक लोकमान्य टिळक. हेनरी नेव्हिसन यांनी मात्र इतकं एकांगी किंवा एका टप्प्यापुरेसं मर्यादित असं टिळकांविषयी लेखन केलेलं नाही. वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या भूमिकेत वेगवेगळ्या प्रश्नांवरती त्यांची टिळकांशी संवाद साधलेला आहे. त्यामुळे या वेगवेगळ्या विषयांवर संक्रमणशीलतेनं पण त्याच वेळेला समृद्धतेनं लोकमान्य कसं बघत असत याचं मनोहारी दर्शन नेव्हिसनच्या मुलाखतीमध्ये येतं. याचंही फारसं वर्णन न. चि. केळकरांनी टिळकांच्या 3 खंडात्मक जे चरित्र लिहिलंय तो संदर्भ सोडला किंवा स.बी. बापटांनी 3 प्रदीर्घ खंडांमध्ये टिळकांविषयीच्या आख्यायिका आणि आठवणी ज्या संग्रहित केली आहेत त्याचा संदर्भ सोडला तर मराठी साहित्यात फारसा येत नाही, त्यावेळच्याही आणि नंतरच्याही. आणि त्यामुळे नवीन माहिती किंवा नवीन संपर्क सोर्स या माध्यमातनं आवर्जून वाचावं असं पुस्तक म्हणजे नासी फडके यांचं लोकमान्य टिळक. मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथसूक्त.